या पद्धतीने तुम्ही अंड्याची भाजी बनवली आहे का? तर अगदी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी ही अंड्याची भाजी आहे. हॅलो हाय नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये आणखीन एका नवीन रेसिपीसोबत तुमचं स्वागत आहे. तर इथं 1 डझन अंडे घेतलेत. मी कुकरला शिजवून घेतलेत बघा. कुकरचे 2 शिट्ट्या केल्या आणि बघू शकता आपली छान अशी अंडी उकडून तयार झाली आणि ह्याचे साल काढून घेतलेत. तर बघू शकता इथं काही खडे मसाले घेतले, 2 तमालपत्र, 2 मसाला वेलची, थोडीशी दालचिनी घेतली 2-3 तुकडे, थोडंसं जिरं घेतलं 1 छोटा चमचा, 4-5 मिरं घेतल्यात आणि लवंग घेतल्या 4-5. तर हा खडा मसाला आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे बघा. तर इथं मी 1 टोमॅटो घेतलं आहे कट करून, थोडीशी कोथिंबीर, 4-5 कढीपत्त्याची पाने आणि 1 लसणाचा कांदा असतो ना तो सोलून घेतला आहे. थोडंसं 2 चमचे खोबरं खिसून घेतले बघा, ते भाजून घेतले आणि 1 कांदा असा कट करून हे सर्व मी भाजून घेतलेलं आहे. तर थंड करायला ठेवलं. तर इकडे एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले बघा. तर आपल्याला अंड्याच्या भाजीसाठी छान तरी येण्यासाठी आणि चविष्ट होण्यासाठी गरम पाणी वापरायचं आहे. तर कोणत्याही नॉनव्हेजच्या भाजीला मी गरम पाणी वापरते, त्याच्यामुळे भाज्या छान चविष्ट होतात. तर इथं मी गरम मसाला असा बारीक करून घेतला आणि कांदा, खोबरं वगैरे होतं ना, जो ओला मसाला होता तो मी असा छान मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला आहे. तर बघू शकता आता आपल्याला अंड्याच्या भाजीला फोडणी द्यायची आहे. तर इथं पातेलं मी मोठं घेतले आणि गरम करायला ठेवलं होतं. तर याच्यात तेल घालून घेते. तर नॉनव्हेजची भाजी म्हटलं की मसाला जास्त येतो आणि थोडंसं तेल जास्त घालायचं. तर बघू शकता याच्यात तेल टाकले मी 2 ते 3 मोठे चमचे तेल टाकून घेतले आणि जो काय आपण मिक्सरला बारीक करून घेतला होता मसाला तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा बघा. तर तेल छान गरम झाले आणि सर्व मसाला मी या पातेल्यामध्ये टाकून घेतला आहे, छान असा मिक्स करून घेते. तर आपला मसाला छान असा शिजू द्यायचा आहे, त्याच्यामुळे भाजी आपली चविष्ट बनते. तर इथं मी 2 ते 3 मिनटं छान असा मसाला शिजवून घेणार आहे. तर बघू शकताय. तर माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही अंड्याची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझी रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या पद्धतीने एकदा तुम्ही अंड्याची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की अंड्याची भाजी कशी बनली ते. तर इथे 1 छोटा चमचा हळद टाकून घेतली बघा. तर जास्तीचा मसाला न वापरता अगदी थोड्याशा मसाल्यामध्ये हे भाजी आपण बनवलेली आहे. तर आपला गरम मसाला जो काय मी वेगळा असा बारीक करून घेतला होता मिक्सरला, तो आता टाकून घेतला या मिश्रणामध्ये आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर हे माझं घरगुती काळं तिखट असतं ना, तर ते मी घरी बनवलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर बघू शकता काळं तिखट आहे ना, ते आपलं घरगुती मसाला तो टाकलेला आहे, मोठे 2 चमचे. तर नॉनव्हेजची भाजी म्हटलं की मी थोडीशी झणझणीत अशी बनवते. तर बघू शकता छान असं मिक्स करून घेतला आहे सर्व मसाला. तर याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा शिजवून घ्यायचे बघा. छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर मी तर गरम पाणी ओतले मसाल्यामध्ये. तर छान असं मिक्स करून घेणार आहे. तर या पद्धतीनं करून बघा, नक्की तुम्हाला भाजी आवडेल. तर हे सर्व मिक्स करून घेतले आणि छान असं 2 ते 3 मिनटं तेल सुटेपर्यंत बघू शकता आपण आपला मसाला भाजून घेतलेला आहे. तर अगदी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. याच्यामध्ये आता मी गरम पाणी ओतून घेतले बघा. तर थोडंसं गरम पाणी ओतून घेतलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेते पाणी आणि आपला मसाला. तर बघू शकता खूप चविष्ट ही भाजी बनते. तर आता आपले अंडे आहेत ना, तर मी आपल्या मसाल्याला थोडीशी उकळी आलेली आहे. तर आपले अंडे आहेत ना, तर याला असे मी चाकूच्या साहाय्याने काप करून घेतलेले आहेत. याच्यामुळं काय होतं, अंड्यामध्ये हा मसाला आहे ना तो पूर्ण जातो आणि अंडे पण असे बेचव लागत नाहीत. त्याच्यामुळे या पद्धतीने काप करायचे अंड्याला, म्हणजे अंड्यालाही छान अशी चव लागते. तर याच्यात सर्व अंडे असे टाकून घेतलेत मी
आणि 2 ते 3 मिनटं असं मसाल्यामध्ये मी अंडे शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर एवढीच पाहिजे असेल भाजी तर तुम्ही एवढी जरी बनवली तरी चालेल, पण मी थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे. तर आता थोडं 2 ते 3 मिनटं शिजवून घेतली अंडी मी मसाल्यामध्ये आणि याच्यात गरम पाणी ओतून घेतलं. आता मिक्स करून घेते अंडी आणि मसाला सर्व असा. तर बघू शकता, ही अशी भाजी बनवायची असेल ना तर भाकरीसोबत खायला चविष्ट लागते. त्याच्यामुळं मी अशी रस्सा भाजी बनवून घेतलेली आहे. तर याच्यात 1 मोठा चमचा मीठ टाकून घेतले आणि परत एकदा मिक्स करून घेतले. तर खूप कमी वेळेत बनते ही भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.